नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव योजना यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 27 डिसेंबर 2024 वार शुक्रवार, गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याची दरामध्ये आपल्याला थोडंफार प्रमाणात बदल पाहायला मिळू शकतो। तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालात होणारे बदल रोजच्या रोज पाहायला मिळतील। काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या काळ्या भारताच्या वांग्यासाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या भारताच्या वांग्यासाठी दरामध्ये घसरण पाहायला मिळते। जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या कोबीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बरेच दिवसापासून आल्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला खराब आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीच्या आल्यासाठी 15 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। तर 100 रुपयापर्यंत किलोसाठी दर मिळत होता, परंतु या ठिकाणी आपल्याला 1 महिन्यापासून साधारणतः दर जे ते उतरताना पाहायला मिळत होते। तर आज 30 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या आल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळतात। मुळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मुळ्यासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून मुळ्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार मुळ्याचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला पालकचे दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार पालकच्या दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार कायम पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 2 ते 3 रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे ते बरेच दिवसापासून कमी असलेले पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी 1 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला हिरव्या मिरचीच्या दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार हिरव्या मिरचीच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी आज पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्सची आवक पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये
15 ते 18 रुपयापासून आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते चढउतार आपल्याला कायम वालगेवड्याच्या दरामध्ये पाहायला मिळतात. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गारलेसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून दर 12. बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून बेटाचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लहान तसेच मोठ्या साईजमध्ये आवक पाहायला मिळते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार वाटाण्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये. शिमला मिरचीसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले तसेच हलक्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहेत ते 12 ते 15 रुपयापासून पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याची आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतात. तर हिरव्या तसेच हिरव्या चायना काकडीचे दरही आपल्याला 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते. परंतु मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांची आवक पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला दोडक्याचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 3 ते 4 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये देखील चांगल्या तसेच हलक्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कालपासून आपल्याला टोमॅटोच्या दरामध्ये घसरण मोठ्या प्रमाणावरती झालेले पाहायला मिळते. डबल बीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डबल बीसाठी 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून डबल बीचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. भेंडीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. राजमासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापासून आपल्याला पावट्याचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून आपल्याला चवळीच्या शेंगाचे दर पाहायला होतात.
पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापासून आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता.